नेमकी काय घटना घडली? जय गोमाता. सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये हे जे काका राहतात त्यांची गाय आणि गोवंश, दोन गोवंश कालच्या दिवशी रात्री ते चारा टाकून घरात झोपी गेले असताना रात्री 1:30 ते 2 वाजेच्या दरम्यान त्यांचे गोवंश घराच्या बाहेरून चोरीला गेले आणि ते सदर परिसरामध्ये शोधाशोध करत असताना त्यांना एका ठिकाणी असं आढळून आलं की बुवा इथं त्यांचे गोवंश बांधलेले आहेत. एक गोवंश त्यांना जिवंत सापडला आणि एका गोवंशची कत्तल झालेली होती आणि असं त्यांनी बघितलं की आपला एका गोवंशची कत्तल झालेली आहे. तर त्यांनी शोधाशोध करत असताना तिथं 3 ते 4 गोमांस तिथं सापडलं यांना. तिथं त्यांना रडू कोसळलं आणि परत तो काटा, कोयता आणि गाईचे जे चामडे आहेत, आता हे त्यांनी बघून त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी इतरांना सगळ्यांना आवाहन केलं. मदतीला लोक येऊ लागले. सुप्रीम कॉलनीमधले, इतर परिसरातले हिंदू धर्मातले बांधव. आज आपला पवित्र श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण देवी देवतांची पूजा करतो, महादेवाचा आराधना करतो आणि महाराष्ट्रामध्ये गोहत्याबंदी कायदा असूनसुद्धा तो फक्त कायद्यावरच आहे, कागदावरतीच आहे. सर्रासपणे गायींची कत्तल केली जाते. त्या सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये आतापर्यंत 2 ते 3 गायीचे कत्तलखाने, असेच अवैध कत्तलखाने बंद झालेले आहेत आणि हा 4था कत्तलखाना सर्रासपणे चालतोय. आपली मागणी काय आता? मागणी अशी की हे जे कत्तलखाने करणारे जे आहेत यांना अभय देतो कोण, यांच्या पाठीशी आहे कोण, यांच्यावरती कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि याच्या पुढे त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे आणि या गायींना, गोवंशांना न्याय मिळाला पाहिजे. बस हीच मागणी आहे. तरी किती गायींची सुटका केली? आता आम्ही सुटका केली जवळपास 5 गोवंशाची आणि ते लहान लहान गोरे होते. एक तर कापलेला होता आणि 6 गोवंश, एकदम 1 महिना 1.25 महिन्याचं सुद्धा गोरं त्याच्यात होतं, समाविष्ट आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल. तर ते एवढे लहान लहान लेकरासारखे त्यांनी त्याला पाळलं आहे आणि त्यांना अश्रू अनावर झालं त्या ठिकाणी. एवढीच मागणी मागतो की महाराष्ट्र शासनाला की तुम्ही तुमचा जो कायदा आहे तो फक्त कागदापुरता मर्यादित न ठेवता तो अंमलात आणा, जेणेकरून अशा नराधमांना, या कत्तली करणाऱ्या कसायांना कडक शासन झालं पाहिजे. माझी गाय गोरा बांधलेला होता. रात्री मी चारा टाकला, रात्री जेवणाला गेलो, झोपेल दुसऱ्या प्लॉटवर राहतो मी. त्याच्यानंतर 2-2:30 वाजता मग गाय गोरा सोडून नेला. सकाळी उठलो मी 6 वाजता उठलो, गोरा पाहायला गेलो, गोरा नाही. त्याच्यानंतर फिरत राहिलो ते टिकी पार म्हणतात, तिथं गेलो. तिथं माझा गोरा सापडला, बांधलेला सापडला. गहू माताचं मांस सापडलं, 3 गोण्या गहू माताचं मांस सापडलं. त्यापासून मी गोरा घेऊन तिथं थांबलो. आपल्या पोलीस स्टेशनला मी संपर्क केला. पोलीस लोक तिथं आले. तिथं येऊन त्यांनी कारवाई केली. कारवाई करून आम्ही पोलीस स्टेशनला गौशाळेत गेलो. 6-7 ढोरं आम्ही सोडले तिथून. 2 कोयता घेऊन मागे लागले आमच्यावाल्या. ते पडून गेले. पडल्यानंतर आम्ही बी पळाले. त्याच्यानंतर आमचे जे माणसं होते, 10-12 जण होते. कोयता होता, कुऱ्हाड होती. आमच्या मागे सुटले आमचेच 10-12 निघाले. त्याच्यानंतर ते पळाले. एक बाईनी चांबडं घेतलं, गवता त्याच्यात फेकून दिलं. फेकल्यानंतर मी गेलो. मग मी म्हटलो पटू घेतो तुमचा. म्हणे पटू घेतला माझा तर मी बलात्कारची केस टाकीन तुझ्यावर, अशी ते बाई बोलली. मी मागे हटलो. मग पोलीस स्टेशनची हे घेतली, मी पाठिंबा घेतला. त्यानंतर मी तिथंच थांबलो. तुमचेच गोरे चोरीला गेले होते? माझे गोरे नाही, बाकीचे 6-7 ढोरं चोरीला गेले होते. ते आम्ही पाहिले, इकडे तिकडे पाहिले. इकडून तिकडून सोडले ते गोरे. ते तिथे सोडून गौशाळेला नेले. गौशाळेला सोडून आले. त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनले काय काका आपली आता? माझं बाकी काय आहे की ही कारवाई एक आपल्या महाराष्ट्र हे हिंदू धर्माच्या हिशोबाने गाव माताचं मांस काटू नये आणि हे होऊ नये, ही अशी माझी विनंती आहे.